जय हिंद विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रो, आज आपण महत्त्वाचा विषय या ठिकाणी घेऊन आलो जे की जलसंपदा विभाग भरती 2023 संदर्भात असणार आहे। आणि ज्याही विद्यार्थी मित्रांची परीक्षा आता बाकी आहे त्यानुसार आपण हे लेक्चर सीरीज घेणार आहोत जे की 31 तारीख व त्यानंतर 2 तारखेपर्यंत ज्यांची एग्जाम आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ बेनिफिशियल असा असणार आहे। त्यामुळे जास्त वेळ न घेता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट असे वन वर्ड सबस्टिट्यूशन असे या ठिकाणी घेतलेले आहे जे की बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत आणि TCSच्या परीक्षेमध्ये देखील रिपीट झालेले आहेत। तर एकंदरीत आपण या ठिकाणी 25 वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतले आहेत। यामधले तुम्हाला 3 ते 4 या ठिकाणी मॅक्झिमम तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जात आहेत। त्यामुळे आपण या ठिकाणी एकदम शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पहिल्या क्रमांकाचा आहे अ डिसिजन विच कॅनॉट बी चेंज ऑर मॉडिफाय। तर एक असा निर्णय जो बदलता किंवा सुधारला जाऊ शकत नाही त्यास काय म्हणतात बघा, इरवोकेबल। त्यास इरवोकेबल अंतिम असे म्हणतात। अ डिसिजन विच कॅनॉट बी चेंज ऑर मॉडिफाय। मित्रो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ येणाऱ्या भरती संदर्भात घेऊन येणार आहोत जे की बॉम्बे हायकोर्ट त्याबरोबरच डिस्ट्रिक्ट हायकोर्ट या ज्या जाहिराती येणार आहेत त्यामध्ये महत्त्वपूर्ण असे लेक्चर्स आपण एकदम फ्रीमध्ये यूट्यूबवर घेऊन येणार आहोत। त्यामुळे चॅनलसोबत जोडून राहण्याचा प्रयत्न करा। आणि जेही विद्यार्थी मित्र या PDF ज्यांना हवी आहे त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता आणि त्यामध्येही तुम्हाला PDF मिळणार आहे। तर बघा, दुसऱ्या क्रमांकाचा आहे अ गव्हर्नमेंट बाय वन मॅन। एका माणसाचे सरकार, आपण त्याला म्हणतो ऑटोक्रसी। त्याला काय म्हणतो? ऑटोक्रसी, अर्थातच हुकुमशाही। आणि अनेक लोकांचं सरकार किंवा लोकांचं सरकार याला डेमोक्रसी असं म्हणतात। याचा विरुद्धार्थी शब्द आहे डेमोक्रसी। हे देखील खूप महत्त्वाचं आहे, डेमोक्रसी। ओके, त्यानंतर वळूया पुढे। बघा, अ बर्ड दॅट कम्स अँड गोज विथ सीझन। एक असा पक्षी बघा जो ऋतुमानानुसार येतो, ऋतुमानानुसार येणारा आणि जाणारा पक्षी, त्याला काय म्हणतात बघा, मायग्रेटरी। आपण म्हणतो ना, मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्याला लागत असतं बघा एका युनिव्हर्सिटीमधून दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी, त्याला देखील आपण मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणतो। त्याचप्रमाणे याला काय म्हणतात बघा, मायग्रेटरी, स्थलांतर करणारा, स्थलांतर करणारा। त्यानंतर बघा, अ गव्हर्नमेंट विच इज नो कनेक्टेड विथ द रिलिजियस ऑर स्पिरिच्युअल मॅटर्स। त्याला काय म्हणतात बघा, सेक्युलर। सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष। आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये देखील सेक्युलर, धर्मनिरपेक्ष असं या ठिकाणी शब्दाचा उल्लेख आहे। तर बघा, धर्मनिरपेक्ष किंवा आध्यात्मिक बाबीशी संबंधित नसलेले सरकार, त्या सरकारला काय म्हणतात, धर्मनिरपेक्ष। त्यानंतर बघा, अ क्राईंग इव्हल। अ क्राईंग इव्हल म्हणजे बघा अ डीप रूटेड इव्हल, त्यालाच आपण कुप्रथा असे म्हणतो। अ क्राईंग इव्हल म्हणजे अ डीप रूटेड इव्हल। शब्दसमूहाबद्दल शब्दसमूह असं आपण या ठिकाणी या वन वर्ड सबस्टिट्यूशनला देखील म्हणत असतो। त्यामुळे खूप महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे। एक रडणारा वाईट किंवा खोलवर रुजलेली वाईट, त्यालाच गैरव्यवहार देखील आपण म्हणू शकतो। अ क्राईंग इव्हल त्याला म्हणतात अ डीप रूटेड इव्हल, कुप्रथा। त्यानंतर बघा, अ मॅन हू रिसिव्ज गेट्स। अ मॅन हू रिसीव गेस्ट, तर त्याला म्हणतात होस्ट। आपण बघितलेलं आहे बरेच यामध्ये जे पाहुण्यांना स्वीकारणारा माणूस, जे पाहुण्यांचा या ठिकाणी इंट्रोडक्शन करून देतो किंवा पाहुण्याचा स्वीकार करतो, त्याला काय म्हणतात, यजमान, होस्ट। आपण बघत असतो बऱ्याच TV सिरियलमध्ये, बऱ्याच एखाद्या प्रोग्राममध्ये एक होस्ट असतो, तो शो होस्ट करत असतो, पाहुण्यांना आमंत्रित करत असतो, तर त्याला काय म्हणतात, होस्ट। अ मॅन हू रिसीव गेस्ट्स। त्यानंतर बघा, अ मॅन विथ नॅरो अँड प्रिजेक्टेड रिलिजियस व्ह्यूज। अ मॅन विथ नॅरो अँड प्रिजेक्टेड रिलिजियस व्ह्यूज, त्याला काय म्हणतात बघा, फॅन्टिक। त्याला काय म्हणतात, फॅन्टिक। मराठीमध्ये त्याला धर्मांध पिसाट असं म्हणतात। संकुचित आणि पूर्वग्रहदूषित धार्मिक विचारांचा माणूस, त्याला म्हणतात धर्मांध। आपण या ठिकाणी मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन घेतलं आहे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जायला हवं। त्यानंतर बघा, ॲन ऑफिशियल पार्डन फॉर ऑफेंडर्स। अ ऑफिशियल पार्डन फॉर ऑफेंडर्स, त्याला काय म्हणतात, ॲम्नेस्टी। बघा, त्याला म्हणतात ॲम्नेस्टी, सर्वसाधारण माफी। ॲम्नेस्टी म्हणजे काय, सर्वसाधारण माफी। अपराधासाठी अधिकृत माफी, त्याला म्हणतात ॲम्नेस्टी, सामान्य माफी। त्यानंतर बघा, अ हेटर ऑफ मॅरेज। ज्यांना बघा विवाह बंधनाचा तिरस्कार करणारा, त्याला म्हणतात मिसोगॅनिस्ट। मिसोगॅनिस्ट काय म्हणजे ज्याला विवाहबंधनाचा तिरस्कार असतो, त्याला म्हणतात मिसोगॅनिस्ट। त्यानंतर बघा, अ लेटर ऑफ पर्सन्स पोझिशन्स अँड ट्रस्ट वर्थनेस। बघा, अ लेटर ऑफ पर्सन्स पोझिशन्स अँड ट्रस्ट वर्थनेस, तर त्याला काय म्हणतात बघा, कार्डिनेशियल। त्याला म्हणतात कार्डिनेशियल, विश्वासपात्र।
व्यक्तीचे स्थान आणि विश्वासार्हतेचे पत्र. त्यानंतर बघा अ मॅन हू हॅज नो मनी, असा माणूस ज्याच्याकडे एकही पैसा नाही त्याला म्हणतात इम्पिशनियस, त्याला म्हणतात इम्पिशनियस, कंगाल. त्यानंतर बघा अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स, अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स त्याला म्हणतात इन्सेंट्रिक, त्याला काय म्हणतात इन्सेंट्रिक, वाईट चालीचा. जे असा माणूस ज्याच्या सवयी बरोबर नाहीत त्याला काय म्हणतात इन्सेंट्रिक, वाईट चालीचा. त्यानंतर बघा अ मॅन रूल्ड बाय हिज वाईफ, अ मॅन रूल्ड बाय हिज वाईफ त्याला काय म्हणतात हेन पॅक्ड, बायकोच्या ताब्यातील. आपण म्हणतो ना बायकोचा बैल किंवा बायकोचा ऐकणारा, त्याला काय म्हणतात बघा हेन पॅक्ड. त्यानंतर बघा अ गेस्चर ऑफ रिस्पेक्ट अँड डिवोशन, अ गेस्चर ऑफ रिस्पेक्ट अँड डिवोशन त्याला म्हणतात होमेज, त्याला म्हणतात होमेज, आपण त्याला आदरांजली देखील म्हणतो. अ गेस्चर ऑफ रिस्पेक्ट अँड डिव्हिजन त्याला म्हणतात होमेज, आदर आणि भक्तीचा हावभाव, त्याला काय म्हणतात होमेज. त्यानंतर बघा अ पर्सन ऑफ रिझर्व नेचर, अ पर्सन ऑफ रिझर्व नेचर त्याला म्हणतात अबोल, रिटेन्स त्याला काय म्हणतात रिटेन्स्ड, त्याला काय म्हणतात रिटेन्स. हे तुम्हाला लक्षात असल्यामुळे आपण मराठीमध्ये बघा असं मितव्ययी म्हणतो त्याला, किंवा मितभाषी म्हणतो, बरोबर आहे, मितभाषी म्हणतो, राखीव स्वभावाची व्यक्ती. अ पर्सन विथ अ बॅड रेप्युटेशन त्याला काय म्हणतात नोटेरियस, त्याला काय म्हणतात नोटेरियस, कुविख्यात. बघा नोटेरियस म्हणजे कुविख्यात गुंड असं आपण म्हणतो. ते काय असतं बघा अ पर्सन विथ अ बॅड रेप्युटेशन, वाईट प्रतिष्ठा असलेली व्यक्ती, त्याच काय म्हणतात कुविख्यात, नोटेरियस. त्यानंतर बघा अ रेमेडी फॉर ऑल डिसीज, सर्व रोगावर एक रामबाण, त्याला गुणकारी देखील म्हणतो आपण, त्याला म्हणतात अ पेनिसिया. अ पेनिसिया म्हणजे काय रामबाण उपाय, अ रॅमबाण उपाय, अ पेनिसिया, अ रेमेडी फॉर ऑल डिझीज. त्यानंतर अ रूलर हू यूज फोर्स टू मेक पीपल ओबे हिम, बघा एखादा हुकुमशाह आपण त्याला काय म्हणतात डिक्टेटर असे म्हणतात, डिक्टेटर म्हणतात. अ रूलर हू यूज फोर्स टू मेक पीपल ओबे हिम त्याला म्हणतात डिक्टेटर, हुकुमशाह. एक शासक जो बळाचा वापर करून लोकांना त्याची आज्ञा पाळायला लावतो त्याला काय म्हणतात हुकुमशाह. त्यानंतर बघा अ स्टोरी दॅट कॅन हार्डली बी बिलिव्ड, इनक्रेडिबल त्यास म्हणतात इनक्रेडिबल, अशी एखादी गोष्ट ज्याच्यावर विश्वास बसत नाही, आपण म्हणतो ना अविश्वसनीय, त्याला म्हणतात इनक्रेडिबल. अ स्टोरी दॅट कॅन हार्डली बी बिलिव्ड, विश्वास बसणारा नाही कशी अशी कथा. अ ट्रेड दॅट इज प्रोहिबिटेड बाय लॉ, अ ट्रेड दॅट इज प्रोहिबिटेड बाय लॉ त्याला म्हणतात इलिसेंट, त्याला म्हणतात इलिसेंट, अवैध, त्याला काय म्हणतात इलिसेंट, अवैध. कायद्याने निषिद्ध असलेला व्यापार त्याला म्हणतात अवैध व्यापारात, किंवा अवैध व्यापार देखील म्हणतो आपण इलिसेंट, त्याला इल्लिगल देखील म्हणतात. त्यानंतर बघा टू सेंट आउट ऑफ वन्स नेटिव्ह कंट्री, टू सेंट आउट ऑफ वन्स नेटिव्ह कंट्री, एक्झाईल म्हणतात त्याला, काय म्हणतात एक्झाईल, हद्दपारी. जे बाहेर देशातून रेफ्युजी आपल्या देशात येतात बघा, त्यांना त्यांच्या देशात पाठवणं म्हणजे काय एक्झाईल म्हणतात, मूळ देशाबाहेर पाठवणे, निर्वासित, हद्दपारी. त्यानंतर बघा अ स्टेट ऑफ परफेक्ट बॅलेन्स त्याला म्हणतात इक्विबिलिरम, त्याला काय म्हणतात इक्विबिलिरम, समतोल. आपण बऱ्याच ठिकाणी हा शब्द वाचला असेल इक्विबिलिरम, त्याला म्हणतात समतोल. अ स्टेट ऑफ परफेक्ट बॅलेन्स, हे काय नाही बघा, हे मिस्टेक आहे. त्यानंतर बघा टू साईज बाय ऑथॉरिटी, टू साईज बाय सीज, या ठिकाणी बघा टू सीज म्हणतो ना आपण, सीज केलं तर ते काय असतं जप्ती. टू सीज बाय ऑथॉरिटी त्याला म्हणतात कॉन्फिकेट, जप्ती. टू सीज बाय ऑथॉरिटी कॉन्फिकेट, जप्ती. त्यानंतर अधिकाराने जप्त करणे, बरोबर आहे, एखादी गोष्ट किंवा शासन जी आहे त्याला जप्त करता आपण काय म्हणतो सीज केलं तर ते काय असतं जप्ती, कॉन्फिकेट. त्यानंतर बघा अ स्टेटमेंट नॉट लकीली टू बी ट्रू, अ स्टेटमेंट नॉट लकीली टू बी ट्रू त्याला म्हणतात ड्युबियस, त्याला काय म्हणतात ड्युबियस, शंकास्पद. एक विधान खरे नसण्याची शक्यता आहे असं आपल्याला जेव्हा वाटतं, आपण म्हणतो ना डाऊटफुल आहे, त्याला काय म्हणतात ड्युबियस, शंकास्पद. अ सम पेड टू अ मॅन फॉर अ पीस ऑफ वर्क, बघा एक काय म्हणता या ठिकाणी अ सम पेड टू अ मॅन फॉर अ प्राईज ऑफ वर्क, या ठिकाणी थोडंसं मिस्टेक आहे, प्राईज असेल, हे प्राईज आहे, या ठिकाणी सर्वांनी करेक्शन करून घेणं गरजेचं आहे, प्राईज आहे. तर या ठिकाणी प्राईज ऑफ वर्क त्याला म्हणतात
रेम्युनेशन, त्यास काय म्हणतात? रेम्युनेशन. त्याला आपण मोबदला देखील म्हणतो. एखाद्या कामासाठी माणसाला दिलेली रक्कम म्हणजे काय? रेम्युनेशन, मोबदला. तर थँक्यू मित्र, तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे. तर तुम्हाला आशा करतो की हा व्हिडिओ आवडला असेल. आपण लिमिटेड या ठिकाणी 25 वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतले होते, जे की परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, आपण थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून जास्त प्रश्न आपण या ठिकाणी मिनिमम 10 मिनिटामध्ये कव्हर केले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट एक्झाम अँड आय होप यू क्लिअर दिस एक्झाम अँड गॉट अ गुड पोस्ट. तर या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा. जय हिंद, वंदे मातरम.